नमस्कार, मैं योगिनी। सच का आईना दिखाने वाले इंडिया 18 टीवी न्यूज में आपका स्वागत। आइए देखते हैं आज की। भिवंडी सरौली पाढ़ा में 17 मार्च से लेकर 24 मार्च तक श्रीमद् भागवत कथा का दिव्य आयोजन किया गया, जहां श्रद्धा और भक्ति का अद्भुत संगम देखने को मिला। बता दें कि सरौली पाढ़ा में डीवाई फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष दयानंद चुर्गे के निवास स्थान पर यह आयोजन किया गया, जहां पर यह आयोजन विगत 5 वर्षों से किया जा रहा है और आगे भी होता रहेगा। इस आयोजन में दयानंद चुर्गे की धर्मपत्नी प्रियंका दयानंद चुर्गे और उनके पुत्र बीरेन दयानंद चुर्गे और विराट दयानंद चुर्गे का इस आयोजन में विशेष सहयोग रहा। तो वहीं पर कथा के अंतिम दिन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी और शिवसेना नेता प्रकाश पाटिल जी के साथ साथ कई गणमान्यों की गरिमामयी उपस्थिति देखने को मिली। हजारों की संख्या में पहुँचे ग्रामस्थों व श्रद्धालुओं ने श्रीमद् भागवत कथा का श्रवण किया और महाभंडारे में महाप्रसाद का लाभ भी लिया। इस पूरे आयोजन में न केवल धार्मिक आस्था को मजबूत किया, बल्कि समाज में भक्ति, सद्भावना व एकता को नई ऊर्जा दी। कुल मिलाकर सरौली पाढ़ा के इस श्रीमद् भागवत कथा के आयोजन में श्रद्धा, समर्पण और एकता का एक प्रेरणादायक उदाहरण बनकर सामने आया। आइए देखते हैं इस खबर में। खरं तर 7 दिवस आता आपण या ठिकाणी भागवत कथा सांगितली आहे, तर या कथेच्या पुढे आम्ही काय सांगणार? तर तुम्ही एक गोष्ट मी आलो तेव्हा सांगितली, जाता जाता शेवटचा डब्बा का नाही तो तुम्ही पकडला. मला शेवटचा डब्बा याच्यासाठी पकडतो आम्ही, तुमच्या सारख्यांच्या वाणीतून, मुखातून जे शब्द बाहेर पडतात आणि ज्यामुळे माणसाच्या मनामध्ये परिवर्तन घडू शकते, ते शब्द ऐकताना कोणी मागे राहू नये म्हणून आम्ही मागच्या डब्यात असतो. सगळ्यांना पुढे ढकलायचं आणि आपण मागच्या डब्यात राहायचं. आणि मला असं वाटतं की आपण या ठिकाणी सांगितलं की दयानंद चुर्गे यांनी आजोबाची परंपरा कायम ठेवली, पण याचं श्रेय मी काय ना दयानंदला देणार ना प्रियंकाला देणार. त्याचं खरं श्रेय हे मोतीराम चुर्गेंच्या संस्काराला. त्याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं. साल मला काय आठवत नाही आता. दयानंद चुर्गेला 4 अपत्य असल्यामुळे पंचायत समिती लढता येत नाही, पण त्यावेळेला वडिलांना पंचायत समिती लढवली आणि वडिलांना जिंकवण्यासाठी त्यांनी जो काही जीवाचा आटापेटा केला ना, त्यांच्या विजयी सभेमध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये मी सांगितलं होतं, दयानंद चुर्गे सारखा सुपुत्र जर सगळ्यांना मिळाला तर मोतीराम चुर्गेंसारखे सगळेच लोक निवडून येतील. हे खरे दयानंद चुर्गेंना मिळालेले मोतीराम चुर्गे यांचे संस्कार. आणि म्हणून आजोबांनी चालू केलेली परंपरा ही पुढे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही सांगितलं की हे काय मतांसाठी केलं नाही, मी उल्लेख केला तर मी विसरलो त्या शब्दाला. हे कसलं विचारांचा होम वगैरे काहीतरी तुम्ही बोलला, पण विचाराच्या होमातून उत्पत्ती होणारी जी वाणी आहे, त्या वाणीतून मतं मिळणार की नाही मला पण माहीत नाही, पण मन 100% जोडली जाते, हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून दयानंद चुर्गे आणि प्रियंका हे गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारच्या भागवत कथेचं आयोजन करून तुमच्या आमच्या सारख्या सगळ्यांना जी काही अमृतवाणी येणाऱ्या आपल्या पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी, मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. एकच तुळशीची माळ घातलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी घालावी. म्हणजे प्रियंकाला जीवन बनवताना बरं होईल. मला सांगू नका, मी काय ते सांगितलेलं आहे मला.
मला बरेच लोक सांगतात की तुम्हाला कीर्तन करायचा अधिकार पाहिजे असेल तर माळ घाला. मी सांगतो तुमच्या पंथातली भांडणं ज्या दिवशी मिटतील त्या दिवशी मी माळ घालेन आणि मग कीर्तनात तुम्हाला महाराजांनी मला ते सांगितलं म्हणजे तुम्हाला माळ घालायची आवश्यकता कधीच लागणार नाही. हे काय होते, एक मूर्तिकार असतो, मूर्तिकाराने एकदा देवाला विचारलं, मी ही मूर्ती बनवतो आणि तुम्ही ही मूर्ती बनवतो, आपण सगळ्या देवाने बनवलेल्या मूर्ती आहोत ना. देवाला प्रश्न विचारलाय बघा कसा, मी बनवलेल्या मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा सगळीच लोक करतात, तर तुम्ही बनवलेल्या मूर्तीची पूजा लोक का करतात? हा प्रश्न किती गहन आहे. देवानी बनवलेल्या मूर्तीची पूजा खऱ्या अर्थाने करायची असेल तर विश्वनाथ वारिंगे महाराजांसारखे महाराज आपल्याला येऊन जे काही प्रबोधन करतात, मार्गदर्शन करतात, ते इथून जाताना सोबत घेऊन गेलं पाहिजे आणि कायमचं मनात ठेवलं पाहिजे. तेव्हा देवाने बनवलेल्या मूर्तीची पूजा निश्चितपणाने आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी जे संस्कार द्यायचे त्याचं मार्गदर्शन मिळत राहते आणि ती व्यवस्था करण्याचं काम दयानंद चोरगे सारखे अनेक सहकारी अनेक ठिकाणी करत असतात. आपल्याही सत्याचा आपण उल्लेख केला, त्याच्या पाठीमागची प्रेरणा खऱ्या अर्थाने तीच आहे आणि ही प्रेरणा आपल्यासारख्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळत राहते. म्हणून असे कार्यक्रम करण्याची सुबुद्धी, आशीर्वाद हा परमेश्वर आपल्याला देत राहतो. भविष्यातही अशाच प्रकारच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आपल्याकडून मिळत राहावं अशा प्रकारची विनंती करतो. दयानंद चोरगे, प्रियांका यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. ऐसे ही न्यूज देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए और हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन जरूर प्रेस करें. तब तक के लिए धन्यवाद.